बेबी शॉवरचं एवढं प्लॅनिंग करून सुद्धा आहे ना, लास्ट मोमेंटला माझ्यासोबत खूप मोठी गडबड झालेली आहे आणि त्याचमुळे ना माझा दिवसभर खूप जास्त मूड ऑफ होता. काय करावं काय नाही काहीच समजत नव्हतं मला. सांगते मी तुम्हाला माझ्यासोबत काय गडबड झाली ती. ॲक्च्युली ना मी 2-3 दिवस आधीच आहे ना मेहंदी आर्टिस्ट फिक्स करून ठेवलेली होती. सर्व काही फिक्स झालेलं होतं आणि तिने ना मला ऐनवेळी सांगितलं फोन करून रात्री की तिला काही पॉसिबल होणार नाही, तिला दुसरी ऑर्डर होती. मी खूप नाराज झालेले होते. त्यानंतर माझ्या एका फ्रेंडनी ना प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्टला सजेस्ट केलं. मला असं वाटलं की ती रात्री येईल का नाही येईल म्हणून, पण विचारी ना रात्री आली आणि तिने ना माझ्या आणि माऊच्या हातावरती खूप सुंदर आहे ना मेहंदी काढलेली होती. तुम्ही बघू शकतात. ते बघून मी खुश झाले आणि मनामध्ये विचार आला की जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं, कारण की एवढी सुंदर आहे ना मेहंदी कुणीच काढली नसती माझ्या हातावरती. तिची आयडी ना मी कॅप्शनमध्ये मेन्शन करते, प्लीज जाऊन चेक करा. त्यानंतर आमच्या दोघांचे ना रात्री ठरलं की आम्ही ना डेकोरेशन करूया म्हणून. रात्रीच आम्ही डेकोरेशनसाठी ना तयार झालो आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन कसं केलं. हे सगळं करता करताना खूप जोराची भूक पण लागलेली होती. तुम्हाला आहे ना वाटणार पण नाही, पण आम्ही ना हे लिटरली 5 वाजेपर्यंत म्हणजेच पहाटेच्या 5 वाजेपर्यंत हे डेकोरेशन करत होतो. त्यानंतर कंप्लीट केलं आम्ही डेकोरेशन. आणि डेकोरेशन कसं वाटतंय प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया बेबी शॉवरच्या व्लॉगमध्ये. बाय.